आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे समोसे। त्यासाठी एक पेलाभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात एक चमचा भरून मी बारीक रवा घातलेला आहे। ओवा घ्यायचा आहे, हातावर चोळून घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर तेल देखील घालायचं आहे। आता आपल्याला तेलामध्ये हे पीठ जे आहे ते छान असं चोळून घ्यायचं आहे। मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता आपण हे पीठ असं छान चोळल्यानंतर तेलामध्ये मग ह्याच्यात आपण पाणी घालून हा गोळा जो आहे तो घट्ट असा मळून घेणार आहोत। अतिशय टेस्टी होतात बघा, गव्हाच्या पिठाचे समोसे देखील चवीला खूप भारी लागतात। तर इथं घट्ट गोळा मळून झाल्यानंतर फक्त एक 5-10 मिनिटं आपण याला भिजण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण काय करायचं आहे, बटाट्याची भाजी जी आहे ती करून घ्यायची आहे। त्यासाठी वाटण घेतलेलं आहे, मिरच्या, आलं, लसूण, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि कोथिंबीर छान मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे। आता ते वाटण मी तेलामध्ये घातलेलं आहे, छान परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता घालून हे वाटण आपण छान परतून घेऊया। मग याच्यात मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि मी एक अर्धा चमचा भरून धनेपूड देखील इथं वापरलेली आहे। आपण ह्याच्यात 2 उकडून घेतलेले मीडियम साईज आकाराचे बटाटे घालणार आहोत। बटाटे छान शिजलेले पाहिजे बघा, आणि आपल्याला ह्यात वाटाणे देखील वापरायचे आहेत। तर इथं मी ओले वाटाणे असतात ते एक 5-10 मिनिटं छान असे बॉईल करून घेतले होते, ते घालायचे आहे। छान आता ही भाजी जी आहे ती आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ही भाजी फक्त एक 5 मिनिटं आपण परतून घेऊया। वरनं छान आपल्याला अशा ह्याच्यावरनं कोथिंबीर देखील ॲड करायची आहे आणि थंड झाल्यावर ह्याचे आपण समोसे तयार करणार आहोत। तर इथं तोपर्यंत आपण समोश्यासाठी आपण अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत। बघा, हे पीठ एकदा आपण छान असं हातावरती पोळपाटावरती छान असं चोळून घेऊया आणि आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथं आपण पुऱ्या लाटण्यासाठी गव्हाचंच पीठ वापरणार आहोत। तर पुरी लाटल्यानंतर काय करायचं, त्याला कट करून घ्यायचं आपल्याला। तर ही आपण नॉर्मल जशी पुरी लाटतो तशीच इथं मी लाटून घेतलेली आहे आणि ह्याला गव्हाचं पीठ लावूनच मी इथं लाटून घेतलेली आहे बघा। आता आपल्याला काय करायचे, ही पुरी जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे मधनं आणि मग त्याला आपण समोशाचा आकार देणार आहोत। छान असे छोटे छोटे समोसे इथं तयार होतात। तर इथं बघा, मधनं अशी सुरीने आपण रेष पाडून घेणार आहोत, कट करणार आहोत आणि मग ह्याला आपण छान असा शेप देणार आहोत बघा। कोन कसा असतो, कोन शेप आपण इथं देऊन घेणार आहोत आणि हे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे। चिकटलं जातं, वेगळं काही ह्याला चिकट लावण्याची जरूरत नाही आहे बघा। अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपण ह्याच्यात बटाट्याची भाजी, बटाटा आणि वाटाण्याची भाजी ती तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान ह्याला पॅक करून घ्यायचं आहे। तर ही पद्धत जी आहे ती अतिशय सोपी पद्धत आहे बघा समोसा बनवण्याची, आणि याला असं काही जास्त खूप कष्ट किंवा मेहनत आकार देण्यासाठी लागत नाही बघा। अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपले हे छोटे छोटे समोसे आहेत ते तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आता आपण सगळे समोसे बघा एकत्रित पद्धतीने तयार करून घेणार आहोत बघा। असा कोन शेप तयार करून घ्यायचा आहे, छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपण जी भाजी तयार केली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान ह्याला एकदम पॅक करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे समोसे आहेत ते छान आता तेलामध्ये तळून घेऊया। तर तेल आपल्याला छान तापलेलं हवं आहे। तेल तापल्यानंतर मीडियम फ्लेमवर छान हे समोसे आपण भाजून घेऊया, तळून घेऊया मस्त। दोन्ही साईडने हे खरपूस असे भाजल्यानंतर आपले हे समोसे तयार झालेले आहेत। नक्की एकदा ही समोशाची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। ही तुम्ही सॉस बरोबर चहा सोबत नक्की एकदा ट्राय करून बघा। धन्यवाद।